हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर उन्हाळा स्पेशल डाएट परफेक्ट अशी एक रेसिपी पाहणार आहोत. आज आपण काकडी, टोमॅटो, कांदा यांची कोशिंबीर पाहणार आहोत. या कोशिंबीरमध्ये आपण काकडी, टोमॅटो, कांदा त्याचबरोबर दह्याचा वापर करणार आहोत. हे जे काही पदार्थ आहेत ते आपल्या शरीराला थंडावा देणारे आहेत. त्यामुळं ही कोशिंबीर जी आहे ती आपल्यासाठी अतिशय लाभदायी अशी असणार आहे. तर अशी ही काकडी टोमॅटोची कोशिंबीर कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सहजच मिळून जातील. काकडीच्या या कोशिंबीरला आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यामुळं सुरुवातीला मी फोडणी बनवून घेणार आहे, जेणेकरून आपले सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स होईपर्यंत फोडणी गार होईल आणि सगळ्यात शेवटी आपण फोडणी त्याच्यामध्ये ऍड करू शकू. तर सुरुवातीला मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी मंद केलेली आहे. आता आपल्याला यामध्ये फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. 1 टीस्पून होईल इतकी मोहरी, त्याचबरोबर अर्धा टीस्पून होईल इतके आपण जिरे तेलामध्ये ऍड करतोय. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची आहे. एक हिरवी मिरची जी आहे ती मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता तेलामध्ये ऍड करणार आहे. मिरची तेलामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला थोडीशी ती सगळ्या तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे. एखाद्या चमच्याच्या साहाय्याने जरी तुम्ही भाजून घेतली तरीही तर चालेल. तेल माझं जे आहे ते खूप तापलं गेलं होतं. गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि त्यानंतर पूर्ण फोडणी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आता ही फोडणी आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे. कोशिंबीर बनवण्यासाठी मी 2 काकडी घेतलेल्या आहेत. काकडी ज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्या साली काढायच्या आणि साली काढून झाल्यानंतर आपल्याला काकडी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. काकडी चिरतानाच त्याच्यातला एक छोटासा तुकडा आपल्याला खाऊन बघायचा आहे, ज्यामुळे आपल्याला कळेल की काकडी कडू तर नाहीये ना. काकडी आहे ती मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. आता ती मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतेय. काकडी आपण कट करून घेऊ शकतो किंवा जर तुम्हाला कोचून घ्यायची असेल तर कोचून घेतली तरी देखील चालेल. काकडी कट केलेली असेल तर त्याला खूप असं पाणी सुटणार नाही, पण ज्यावेळी आपण काकडी कोचतो तर त्यावेळी त्याला कदाचित पाणी सुटण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करायचं बघा, काकडी कोचून घ्यायची आणि ती 10 मिनिटं ॲज इट इज ठेवून द्यायची. नंतर त्याला जर पाणी सुटलेलं आहे असं दिसलं तर त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि जी काही उरलेली काकडी असेल ती आपल्याला कोशिंबिरीसाठी म्हणून वापरायची आहे. काकडी ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे. मी 2 टोमॅटो जे आहेत ते स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून घेतल्या होत्या आणि थोड्याशा मोठ्या आकारात टोमॅटो जो आहे तो कट करून घेतलेला आहे. टोमॅटो ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा ऍड करायचा आहे. एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे. कांदा देखील आपल्याला थोडासा मोठ्या साईजमध्ये असा कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जे आहे ते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता काकडी आणि टोमॅटो ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा देखील ऍड करून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये दही ऍड करायचं आहे. दही घेताना आपल्याला घट्ट असं दही घ्यायचं आहे. त्यात जर साईचं दही असेल तर अतिशय चांगलं आणि दही आपल्याला वापरताना खूप आंबट असं दही वापरायचं नाही. ताजं ताजं फ्रेश जे दही असेल ते वापरायचं. दही जर तुमचं पातळ असेल तर काय करायचं बघा, एका कापडामध्ये ते बांधून ठेवायचं. त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निघून जाईल आणि त्यानंतर दही वापरायचं. मी यामध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं दही सुरुवातीला ऍड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ऍड करायची आहे. दह्याचा आंबटपणा जो आहे तो थोडासा कमी करण्यासाठी म्हणून आपण साखर ऍड केलेली आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर मी ऍड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. यानंतर कोशिंबिरीला थोडासा दाटसरपणा यावा, घट्टपणा यावा यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहोत. शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतले होते आणि त्यानंतर ते बारीक करून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं कूट जे आहे ते अगदीही बारीक वापरायचं नाही. थोडंसं ओबडधोबड असलेलं कूट जे आहे ते मी ऍड केलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करू शकतो. मी 2 टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
कोणत्याही प्रकारची कोशिंबीर बनवण्यासाठी आपण जे काही दही वापरणार आहोत ते कमीत कमी आंबट असावं. त्याचबरोबर त्याच्यात पाण्याचा अंश जो आहे तो कमी असावा. पाण्याचा अंश जर जास्त असेल तर दही आपण पहिल्यांदा बांधून ठेवायचं आणि त्यानंतर जे काही पाणी निघून गेल्यानंतरचं उरलेलं दही असेल ते आपण कोशिंबीरमध्ये ऍड करायचं. जर दह्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर आपली कोशिंबीर जी आहे ती पानचट होईल. त्याचबरोबर कोशिंबीर बनवून ठेवताना आपल्याला अगदी जेवणाची ताटं करायची आहेत त्यावेळी आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे. खूप वेळ आधी आपण कोशिंबीर बनवणार नाहीये. सगळे इन्ग्रेडियंट्स आपण कलेक्ट करून ठेवायचे, कट वगैरे करून ठेवायचं आणि ज्यावेळी आपण ताट बनवतोय त्याच वेळी कोशिंबीर करायची. खूप वेळ जर कोशिंबीर बनवून ठेवली तर त्याला पाणी सुटतं. खूप सारं पाणी असं होईल म्हणून अगदी शेवटच्या क्षणाला आपण कोशिंबीर जी आहे ती बनवून घेतोय. सगळे जिन्नस जे आहेत ते मिक्स करून झालेले आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. तुम्हाला जशी आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही कोथिंबीर जी आहे ती ऍड करू शकता. ही सगळी प्रोसेस होईपर्यंत आपण सुरुवातीला जी काही फोडणी बनवलेली होती तर ती फोडणी सुद्धा आपली थंड झालेली आहे आणि आता ही थंड झालेली फोडणी आपण या कोशिंबीरमध्ये मिक्स करूयात. कोणत्याही कोशिंबिरीला अशी साधी सिंपल फोडणी दिली की त्याची टेस्ट जी आहे ती दुप्पट वाढते. हलक्या हातानं फोडणी मिक्स करून घ्यायची. फोडणी मिक्स करून झाल्यानंतर कोशिंबीर थोडीशी टेस्ट करून बघायची. त्याच्यामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण योग्य आहे का चेक करायचं. त्याचबरोबर जर तुम्हाला दही जे आहे ते आणखी हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता. मी टेस्ट करून पाहिली असता मला कोणताही जिन्नस ऍड करावा वाटलेला नाहीये. त्यामुळं कोशिंबीर जी आहे ती परफेक्ट अशी रेडी झालेली आहे. वेट लॉस करणाऱ्यांसाठी सुद्धा ही कोशिंबीर जी आहे ती अतिशय एक चांगला ऑप्शन आहे. यम्मी अशी कोशिंबीर जी आहे ती रेडी झालेली आहे आणि ती आता आपण डायरेक्टली सर्व करूया. तर तुम्ही देखील या उन्हाळ्यासाठी अशी ही शरीराला थंडावा देणारी पौष्टिक आरोग्यदायी कोशिंबीर जी आहे ती नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची कोशिंबीर कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची काकडी टोमॅटोची कोशिंबीर बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.